नमस्कार. विदर्भ शिक्षक संघ सरकार्यवाह नागपूर जिल्हा रामचंद्र गरजाळे. आज मी आपल्यासोबत काही गोष्टी शेअर करणार आहे. या सर्व गोष्टी आपण आपल्या आसपास पाहतोच आहोत, तरी पण आपल्याला एक नव्यानं ओळख असं समजा. शिक्षण व्यवस्थेमधील जी दुरावस्था चालू आहे आणि जो भ्रष्टाचार सुरू आहे, त्या भ्रष्टाचाराची कारणे आणि तिथून कुठून सुरुवात होते त्याची, या गोष्टी आपण आजूबाजूला वर्तमानपत्रामध्ये आणि प्रत्यक्ष पाहत आलेलो आहोत. तुम्ही शिक्षक आहात, मीही शिक्षक आहे, आणि या गोष्टी काही आपल्यासाठी काही नव्यानं नाहीत. पहिले सुरुवात होते, सगळ्यात मोठा भ्रष्टाचार आपण पाहिला असेल गेल्या काही दिवसामध्ये, की बिगर अल्पसंख्याक शाळा अल्पसंख्याक दर्जा मिळवण्यासाठी वाटेल त्या स्तरावर जाऊन पैसा खर्च करून अल्पसंख्याक दर्जा मिळवताना आपल्याला दिसून येतात. आता या अल्पसंख्याक दर्जा मिळवत असताना आपण का मिळवला जातो? कारण इथं पदभरती करण्यास मुभा देण्यात आलेली आहे, TETची सक्ती नव्हती, या सर्व गोष्टी आहेत. त्यासाठी पैसे कमवण्याचं महत्त्वाचं साधन म्हणजे अल्पसंख्याक दर्जा मिळवणे. प्रत्येक शाळेमध्ये शालेय पोषण आहार हा दिला जातो, आणि या शालेय पोषण आहारामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत असलेला आपल्याला दिसून येतो. जसा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे, तशा पद्धतीचा शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना मिळत नाही. फक्त संचालकाचे खिसे भरण्याचं काम या शालेय पोषण आहाराच्या माध्यमातून सुरू असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यासोबत नवीन शाळेची मान्यता, काल परवा पेपरलाच तृप्ती देसाई यांनी मांडलं की मंत्रालयातसुद्धा शाळा प्रस्तावाचे, शाळा मान्यतेचे काही रेट ठरलेले आहेत. त्यामुळं तर आपण विचारात पडतो की गल्लीपासून दिल्लीपर्यंत तोच प्रकार सुरू आहे की काय. तुकडीला मान्यता पाहिजे असेल, शालार्थमध्ये शालार्थ ID काढायची असेल, या सगळ्या गोष्टीच्या प्रसारासाठी पैशाशिवाय एक काडीही हलत नाही. साधी गोष्ट आहे की शाळेमध्ये जर मुख्याध्यापक सेवानिवृत्त झाले असतील आणि मुख्याध्यापक पाहिजे असेल, किंवा प्रभारी मुख्याध्यापकाचा प्रस्ताव जर पाठवायचा असेल, प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याला प्रस्तावाला मंजुरी पाहिजे असेल, तर त्याचीसुद्धा काही रेट ठरलेले आहे शिक्षण विभागामध्ये. वैद्यकीय बिल आहे, शिक्षक आजारी असतात, शिक्षकांना आजारी झाल्यानंतर स्वतःचे पैसे खर्च करतात आणि आपल्या खर्चाच्या परिपूर्तीसाठी वेतन बिल, वैद्यकीय बिलाची मागणी केली जाते. वैद्यकीय बिल प्रस्ताव पाठवला जातो. वैद्यकीय प्रस्ताव पाठवण्यासाठी शाळा स्तरापासून शिक्षकाला पैसे मोजावे लागतात ते बिल मंजुरी होईपर्यंत, आणि बिल मंजूर झाल्यानंतर वेतन पथकामध्ये त्याची टक्केवारी ठरलेली आहे. त्या टक्केवारीनुसार त्या वेतन पथकांना पैसे दिल्यानंतर बिल मंजूर होतं. ही सद्यस्थिती आहे. पर्यवेक्षक पदाची मंजुरी असेल, त्यासाठी निवड श्रेणीचा प्रस्ताव असेल, वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव असेल. माझ्याकडे अशा काही तक्रारी आलेल्या आहेत की वरिष्ठ श्रेणीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी 50,000 रुपये, 25,000 रुपये, निवड श्रेणीचा प्रस्ताव पाठवण्यासाठी 50,000 रुपयाची मागणी. निवड श्रेणीचा प्रस्ताव एक आश्वासित प्रगती योजना नाही आहे, तो त्यांचा हक्क आहे, आणि तो 24 वर्षानंतर 20% मिळतो. त्यासाठीसुद्धा वेतनामध्ये 1,000-1,200 रुपये वाढतात, त्यासाठी संस्थाचालक 50,000ची मागणी करतात, आणि शिक्षक गुपगुमान ते देतात. का बरं शिक्षक पुढे येत नाहीत, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच शाळेमध्ये वेतनाच्या किंवा बेसिकच्या 3%, 5%, 10% असा प्रकार सुरू असल्याचा दिसून येतो. त्यातला हिस्सा मागतात. सगळ्यात लाजिरवाणी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये जर संच मान्यता प्राप्त झाली, संच मान्यतेमध्ये जर 4 शिक्षक अतिरिक्त दाखवत असतील, तर त्या 4 शिक्षकांना कोणाला अतिरिक्त करायचं? जो आपल्याला पैसे देत नाही, जो नियमानुसार आपलं काम करतो, तो शिक्षक आपल्याला नको आहे. त्या शिक्षकाला बाहेरचा रस्ता दाखवायचा, म्हणजेच समायोजनाचे अतिरिक्त जे नियम आहेत ते धाब्यावर बसवायचे, आणि मग तो प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवायचा. मग त्याच्यावर ते शिक्षण विभागाचं काम आणखी वाढतं की ते आक्षेप येतात, त्या आक्षेपावर सुनावण्या घेणं, या सगळ्या गोष्टी शिक्षण विभागाला कराव्या लागतात. ह्या जर शाळेमधूनच व्यवस्थित नियमानुसार, आरक्षणानुसार, बिंदू नमालीत प्रमाण केल्यानुसार, सेवाज्येष्ठतेनुसार जर अतिरिक्त प्रस्ताव पाठवण्यात आले, तर या सगळ्या गोष्टी शिक्षण विभागाच्या टाळल्या जातात, लवकर समायोजन होऊ शकतं. शिक्षकाकडून बऱ्याच शाळेकडून रिक्त पदांची माहिती मागवली जाते. ती रिक्त पदांची माहिती शाळा देत नाहीत. ही मुजोरी
संस्थाचालकांची आज वाढत चाललेली आपल्याला दिसून येते. आता समायोजन आक्षेप मंजूर झाल्यानंतर परत मूळ आस्थापनेपर्यंत ते पाठवलं जातं, पण तो शिक्षक जर त्या संस्थेला पाहिजेच नाही, तर संस्था म्हणजे ही स्वतःची नाही आहे त्यांची. शासन त्याला अनुदान देतो, पण यांच्या मनामध्ये एक असा भ्रम निर्माण झालेला आहे की संस्था ही माझी आहे आणि शिक्षक हे माझे नोकर आहेत. मूळ आस्थापनेमध्ये पद असतानासुद्धा त्या शिक्षकाचा आक्षेप मंजूर होतो आणि त्याला परत मूळ आस्थापनेत पाठवलं जातं, पण त्याला रुजू करून घेतलं जात नाही. एक शिक्षकाचं प्रकरण आहे की 26 मार्चला तो शिक्षक अतिरिक्त झाला, समायोजन आदेश प्राप्त झाला. त्या शिक्षकाने जवळपास 5 समायोजन आदेश घेतले तरी रुजू करून घेतलं नाही. मूळ आस्थापनेमध्ये वेतन चालू होतं आणि मग त्याला रुजू करण्याचा आदेश दिल्यानंतरसुद्धा मूळ आस्थापना रुजू करून घेत नाही. 18 दिवस तो शिक्षक आदेश प्राप्त होऊनसुद्धा शाळेमध्ये जात होता, पण स्वाक्षरी करण्यास मज्जाव होता. शेवटी या 16 तारखेला आदेश निघाल्यानंतर तो शिक्षक रुजू झाले. पण आज नागपूर जिल्ह्यामध्ये काय परिस्थिती आहे? याच्यापेक्षा वेगळा बदल नाही. समायोजन आदेश प्राप्त होतो. आता समायोजन आदेश प्राप्त झाल्यानंतरसुद्धा तो शिक्षक त्या ठिकाणी रुजू होत नाही, मग त्याला आदेश बदलून दिले जातात. या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार शाळेपासून शिक्षण विभागापर्यंत आणि मग रुजू झालेल्या शाळेमध्ये हा प्रकार सुरू असतो. म्हणजे जिकडून तिकडे जा, शिक्षकाचे फक्त आर्थिक विवंचनच आहे. काही शाळा तर अशा आहेत बहादर की माझ्या शाळेचं इमारत भाडं जे आहे ते इमारत भाडं आपल्याला द्यावं लागेल शिक्षकांना. इमारतीचा कर जो टॅक्स आहे तो टॅक्ससुद्धा तुम्हाला द्यावा लागेल. स्पष्ट मीटिंग घेऊन सगळ्यांना समोरासमोर सांगितलं जातं आणि शिक्षक गपगुमान ते ऐकतात. का बरं? इमारतीचा भाडं आणि इमारतीचा खर्च शिक्षण विभाग देत नाही, शासन देत नाही. यांना मेंटेनन्सच्या नावाखाली, देखभालीच्या नावाखाली 1000-2000 रुपये यांच्याकडून घेतले जातात. उघडपणे मागतात, कारण त्यांना माहीत आहे की आपला शिक्षक हा आपल्या दबावाखाली आहे. हे उघडपणे मागतात. काही तर असे बहादर आहेत की एवढे त्यांनी निर्ढावलेले आहेत की शिक्षकांना फोनवर कॉल करून सरळ सांगतात की आम्हाला खर्चासाठी पैसे पाहिजेत. येताना 10,000 रुपये घेऊन या, 15,000 रुपये घेऊन या, 5,000 रुपये घेऊन या, 20 घेऊन या. काहीच नसतील तर किमान 5,000 तरी घेऊन या किंवा 2,000 तरी आणून द्या. हे का करत आहेत? यासाठी आपण तयार आहोत. आपल्याला ते फोन का करतात, आपल्याला ते कॉल का करतात? कारण तुम्ही ते बोलतात तसे. यासाठी दोष एकाचा नाही आहे. शिक्षकांना असा अन्याय सहन करणं, नोकरी टिकवायची आहे तर नोकरी टिकवायची म्हणजे अशा पद्धतीने अन्याय सहन करून नोकरी टिकवणं नाही. नोकरी माणूस कुठेही करतो. आपलं कर्तव्य काय आहे? विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे. नोकरी टिकवण्यासाठी अशी लाचारी पत्करणे हे शिक्षकाचं कर्तव्य नाही. मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेकडे अजिबात संस्थाचालकाचंही लक्ष नाही. आता हे मी बोलत असताना सगळेच संस्थाचालक आणि सगळ्याच शाळा अशा प्रकारच्या आहेत असं नाही. याच्यामध्ये खूप काही शाळा आहेत की ज्या आज नावाजलेल्या आहेत आणि फक्त विद्यार्थी केंद्रित आहेत. आणि त्याच्यापेक्षा खूप जास्त अशा शाळा आहेत की त्यांना यांचंच काही देणं घेणं नाही. पैसा कमावणे हे केवळ संस्थाचं साधन आहे, शाळेचं साधन आहे. शिक्षकांचे पगार प्रत्येक वेतन बिल पाहतात आणि कोणाचे किती पगार आहेत, कोणाचे किती निघतात यावरती यांचं लक्ष राहतं. विदर्भ शिक्षक संघ आपल्याला आवाहन करत आहे, सर्व शिक्षक बंधू भगिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अशा प्रकारचा तुम्ही अन्याय सहन करू नका. पुढं या, एकत्र या, एकजूट व्हा, अन्यायाला वाचा फोडा. आज ही गोष्ट आपल्यावर आलेली आहे. उद्या आपलाच भाऊ, आपलीच बहीण याच्यावरची गोष्ट येणार आहे. तेव्हा हे अन्याय सहन करणे सोडा आणि एकत्र या. कुठलेही संघटनेचे पदाधिकारी आपल्याला आवाहन करतात, सगळेच आपल्याला मदत करतील, येतील आणि तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करतील असं शक्य नाही आहे. तुम्ही स्वतः याबद्दल जागरूक व्हा. जिथं गरज पडेल तिथं बोला आणि सर्व शिक्षक एकत्र आले पाहिजेत.
हा आमचा उद्देश आहे. 2025-26ची नागपूर जिल्ह्याची समायोजन प्रक्रिया आपण पाहिलेली आहे की 400च्या आसपास सर्व शिक्षक या समायोजन प्रक्रियेमध्ये सहभागी झाले होते. जवळपास सगळ्यांनाच समायोजन आदेश प्राप्त झाले होते. तरीसुद्धा आज 50 ते 60 शिक्षक असे आहेत की ज्यांना आदेश प्राप्त होऊनसुद्धा ते रुजू झालेले नाहीत. असे काही बहादर आहेत की त्यांच्या शाळेमध्ये एकही विद्यार्थी नाहीत, तरी ते ताटमानेनं मूळ आस्थापनेतून वेतन घेऊन फिरताना दिसत आहेत. का? कारण तेच मुख्याध्यापक आणि तेच वेतन बिल तयार करणार, वेतन देयक तयार करणार आणि तेच पाठवणार. शिक्षणाधिकारी का यांची बिलं मंजूर करतात हे काही समजलं नाही. आता समायोजन आदेश प्राप्त झाल्यानंतर बऱ्याच शाळा यांना रुजू करून काय घेत नाहीत. काही तांत्रिक बाबी असतात, काही विषयांच्या तांत्रिक चुका झालेल्या असतात. तो विषय नसतो, दुसरा विषय असतो. या बाबी आपण ग्राह्य धरू शकतो. पण काही शाळेमध्ये आम्हाला 4 महिन्याचं वेतन द्या, आम्हाला एवढे पैसे इमारतीसाठी लागतील, एवढे पैसे द्या. अशा पद्धतीनं एकतर शिक्षक अतिरिक्त झालेला असतो, तो त्या मानसिक दबावाखाली असतो आणि त्याच्यानंतर या आर्थिक मागणीला सामोरं जावं लागतं. तेव्हा शिक्षकाला नोकरी करावी का पैसे द्यावे हा समजत नाही. तो पैशाला नकार दिला की त्याला ते घेतलं जात नाही आणि आमच्याकडे हे पद नाही म्हणून सरळ लिहून देतात. याची सखोल चौकशी होत नाही, काहीच होत नाही. यांचे पदव्यापगत होत नाहीत हे त्यांना माहिती आहे. शिक्षणाधिकारी करून आमचं काय करणार आहे हेही त्यांना माहिती आहे. हे निर्डाविले आहेत पूर्ण. पण याच्यावरती व्यवस्थित काहीतरी असा कायदेशीर तोडगा निघाला पाहिजे. यांनी अतिरिक्त झाले, मुलं कमी झाले, विद्यार्थी कमी झाले, तर त्या शिक्षकाला दुसऱ्या ठिकाणी रुजू करून घेणे आहे. मग त्या ठिकाणी त्यांना शिक्षकांना पैसे का मागायचे? शाळा चालवणं होत नाही तर शाळा बंद करायच्या, शासनाकडे सुपूर्द करायच्या. पण शिक्षकांना असा नाहक त्रास देणे हे योग्य नाही. बरेच शिक्षक आपण पाहतो की आपल्याला जर दूर शाळा मिळाली असेल तर त्या ठिकाणी जाणे नापसंत करतात आणि तिथल्या शाळेला सांगतात की मला तुम्ही रुजू करून घेऊ नका, माझ्या बदल्यामध्ये दुसरा शिक्षक तुमच्याकडे येईल, पण मला तुम्ही नकारपत्र लिहून द्या की या विषयाची जागा नाही. एकतर बहादर असे आम्हाला सापडले की त्यांना 6 ते 8मध्ये जागा, म्हणजे 9-10मधून अतिरिक्त झाले आणि त्यांना 6 ते 8मध्ये आदेश बदलून दिला आणि विषयसुद्धा सामाजिक शास्त्र आणि मराठी हा विषय दिला. तर त्यांचा अर्ज शिक्षणाधिकाऱ्याला प्राप्त झाला. तो अर्ज कसा? मला नागपूर शहरामध्ये किंवा नागपूरच्या जवळपास 20 किलोमीटरच्या आत मला शाळा द्या, अशा ठिकाणी माझं समायोजन करा. मी 9-10मधून अतिरिक्त झालेली आहे आणि मला 6 ते 8मध्ये घेण्यात आलेलं आहे, तर मला 9-10मध्येच जागा हवी आहे, अशा पद्धतीचा अर्ज. म्हणजे हे शिक्षणाधिकाऱ्याला आदेश देत आहेत. 9-10चा शिक्षक 6 ते 8मध्ये जरी समावेश झाला तर त्याच्या वेतन श्रेणीमध्ये कुठल्याच पद्धतीचा बदल होत नाही, नुकसान होत नाही, जरी तो 5वीला जरी रुजू झालेला असेल तरीसुद्धा. आणि 5वीचा शिक्षक जर 6 ते 8मध्ये रुजू करून घेण्यात आलेला असेल तरीही त्याच्या वेतन श्रेणीमध्ये कुठला बदल होत नाही. जे आपलं वेतन संरक्षण आहे ते आपल्याला देण्यात आलेलं आहे, तरीसुद्धा शिक्षक अशा पद्धतीची मागणी करतात. आणि बरेचसे संघटनेचे पदाधिकारी अशा शिक्षकांना मदत करतात. हे योग्य नाही, कारण जो शिक्षक गेल्या कित्येक दिवसापासून अतिरिक्त आहे त्या शिक्षकांना अशा पद्धतीचं मार्गदर्शन करणे आणि मूळ आस्थापनेतून पगार सुरू करण्यासाठी त्याला भाग पाडणे, मूळ आस्थापनेतून पगार सुरू करणे. मग असे मूळ आस्थापनेतून पगार सुरू असणारे शिक्षक नाही, मूळ आस्थापनेमध्ये पद नाही, तर त्या ठिकाणी त्यांना काम नाही, यांचं वेतन फुकट का बरं सुरू आहे? हे एक न उलगडणारच कोड आहे. मग जे शिक्षक 300 शिक्षक जे रुजू झालेले आहेत त्यानेसुद्धा हेच करायला पाहिजे. मग समायोजन प्रक्रिया पूर्ण कशी होईल? या सगळ्या गोष्टी एका घटकावर अवलंबून नाहीत. मी कोणत्याही एका घटकाला दोष देत नाही. याच्यामध्ये आपण सगळेच आहोत, शिक्षक, संस्थाचालक, शिक्षणाधिकारी, या सगळ्यांनी सामोपचाराने जर या सगळ्या गोष्टी केल्या तर या सगळ्या गोष्टी सुस्थितीमध्ये येऊ शकतात. पण आपल्याला ते आणायच्याच नाहीत. शैक्षणिक सत्र सुरू झालं तरी शिक्षण विभागामध्ये आपल्या समायोजन आदेशासाठी फेऱ्या मारताना, पगारीसाठी फेऱ्या मारताना दिसतात. एकतर SIR सुरू आहे आणि SIRमध्ये पुन्हा हा घोळ. म्हणजे शिक्षक पूर्णतः वाऱ्यावरच आहेत, काही देणं घेणं नाही कोणाशी.
तर हा प्रकार बंद झाला पाहिजे. हे जे शिक्षक आहेत उरलेले, हे शिक्षकांना जर रुजू करून घेतले जात नसेल तर अशा शाळांची पदं तात्काळ विपगत केली पाहिजेत. ती यादी शिक्षणाधिकाऱ्यांनी प्रकाशित करावी. 15 मार्च 2024च्या शासन निर्णयानुसार अशा जे अतिरिक्त राहिलेले शिक्षक आहेत, ज्यांचं समायोजन झालेलं नाही, यांना कालावधी दिलेला आहे, विहित कालावधी दिलेला आहे. त्या कालावधीमध्ये यांची यादी विभागीय स्तरावर गेली पाहिजे आणि विभाग स्तरावरती त्यांना समावेश केलं पाहिजे, जेणेकरून ज्या ठिकाणी शिक्षक नाही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिक्षक मिळतील, शैक्षणिक उत्सव टाळलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं जर आपण या गोष्टी तारतम्यानं विहित मुदतीमध्ये केल्या तर मला असं वाटत नाही की कुठल्याच पद्धतीचा काय आपल्याला आक्षेप येईल किंवा अडथळे निर्माण होतील किंवा एखाद्या संघटना आपल्या बाबतीत असे निवेदन देईल असं वाटत नाही. आता काही गोष्टी आपण पाहतो की काही शाळांमध्ये वरिष्ठ श्रेणीचे प्रशिक्षण घेतलेले आणि निवड श्रेणीचे प्रशिक्षण घेतलेले बरेचसे शिक्षक आहेत. त्या शिक्षकांचे प्रस्ताव शाळा स्तरावरून शिक्षण विभागाकडे पाठवले जात नाहीत. हे का पाठवले जात नाहीत? शिक्षण विभागाने मार्च महिन्यामध्ये अशा पद्धतीचं एक पत्र निर्गमित केलेलं होतं की ज्या शाळा अशा पद्धतीचे प्रस्ताव पाठवत नाहीत, निवड श्रेणीचे वरिष्ठ श्रेणीचे प्रस्ताव पाठवत नाहीत, त्या शाळांचे वेतन देयक स्वीकारू नये. त्याची अंमलबजावणी का नाही होत? याची अंमलबजावणी झाली पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्यांनी काढलेल्या पत्राची अंमलबजावणी होणं हे गरजेचं आहे. नाही तर त्या पत्राला काहीच अर्थ नाही. प्रहार शिक्षक संघटनेच्या सहविचार सभेमध्ये अशा प्रकारचं पत्र निर्गमित करण्यात आलेलं होतं. त्याच पद्धतीने जून 18मध्ये विदर्भ शिक्षक संघाची एक सहविचार सभा मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्यासोबत झालेली होती. त्याच्यामध्ये बऱ्याच वैयक्तिक शिक्षकांची काही वैयक्तिक प्रकरणं होती आणि त्या वैयक्तिक प्रकरणाबाबत सखोल चर्चा करण्यात आली होती आणि आश्वस्त करण्यात आलं होतं की या संदर्भात लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल. पण आम्हाला 15-20 दिवसानंतर एक पत्र प्राप्त झालं. त्याच्यामध्ये मोगम कार्यवाही करण्यात येईल, हे करण्यात येईल, ते करण्यात येईल, फक्त आश्वासनं आम्हाला मिळालेली आहेत. आश्वासनाशिवाय आम्हाला दुसरं काहीही प्राप्त झालेलं नाही. आणि एक सार्वजनिक पत्र म्हणजे सामायिक विषयावरती एक पत्र काढण्याचं शिक्षणाधिकारी यांनी मान्य केलं होतं. ते पत्र 1 महिना उलटला तरी अद्याप काढण्यात आलेलं नाही. हे का काढलं जात नाही? म्हणजे संघटनेने मांडलेले विषय, ह्या विषयावरती तात्काळ जर निर्णय घेतला जात नसेल तर सर्वसामान्य शिक्षकाबाबतीत काय हाल असतील. म्हणून आता आमच्याकडे काही महत्त्वाची प्रकरणं होती. 2 महत्त्वाची खूप प्रकरणं आहेत की एक अशोक मेश्राम गेल्या 35 वर्षापासून न्यायाच्या लढ्याच्या प्रतीक्षेमध्ये आहेत. त्या शिक्षकाचं आणखी सेवानिवृत्तीचा प्रस्ताव दाखल करण्यात येत नाही आहे. 4 सुनावण्या शिक्षण विभागामध्ये होतात. हायकोर्टातून निर्णय झालेले आहेत. या सगळ्या गोष्टी झालेल्या असताना त्या निर्णयाच्या आधारावरती आपल्याला आदेश निर्गमित करायचे आहेत, शाळेंवर मुख्याध्यापकावर कारवाई करायची आहे. त्या शिक्षकाला 35 वर्षाच्या लढ्याला त्याला किमान आयुष्याच्या शेवटच्या क्षणामध्ये त्याला त्या सेवानिवृत्ती वेतन तरी मिळावं. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी कितीतरी त्या शिक्षकाने पुण्याला जा, मंत्रालयात जा, सगळीकडे धावाधाव करून सुद्धा एक साधी गोष्ट आपल्याकडून ही होत नाही. आम्ही असं बेकायदेशीर कामं करा असंही आम्ही आपल्याला आदेश देत नाही आहे. माकडे सरांचं प्रकरण आहे. कितीतरी शस्त्रक्रिया त्या शिक्षकावर झालेल्या आहेत. त्याच्यावर अन्याय अशाच पद्धतीचे झालेले आहेत. मग त्या शिक्षकाच्या बाजूने निर्णय का होत नाही? मी असं म्हणत नाही की तो कुणाच्या बाजूने, संचालकाच्या बाजूने किंवा शिक्षकाच्या बाजूने, न्यायाच्या बाजूने सखोल चौकशी करून पुराव्याच्या आधारावरती निर्णय का घेतले जात नाहीत? का बरं त्यांना झुलवत ठेवलं जात आहे? किदवा हायस्कूलचे सगीर सर आहेत, त्यांच्या बाबतीतही अशाच पद्धतीचे निर्णय सुरू आहेत. नुसते पत्र काढले जातात, पत्रावरती कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. वडधामण्याचे माजी सैनिक आहेत ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे. अशा शिक्षकांनासुद्धा त्यांची हक्काची वेतन निश्चिती केली जाऊ शकत नाही. ह्या सगळ्या प्रकरणावरती किंवा एक पत्र काढलं जातं आणि त्या पत्राकडे दुरावस्था केली जाते. शाळेच्या लिपिक मतात आम्हाला पत्र प्राप्त झालं नाही. असे खोटे सर्रास लोक बोलतात. याला जबाबदार कोण आहे? या अशा संस्थांवरती कारवाई झाली पाहिजे. माझं स्वतःचंच प्रकरण आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना त्या शाळेवरती प्रशासक नियुक्त का केला जात नाही?
या शाळेची मान्यता रद्द का केली जात नाही? जे पुरावे आहेत ते आम्ही पुरावे द्यायला तयार आहोत. हिंदुस्थान विद्यालय लकडगंज नागपूर बेकायदेशीरपणे अतिरिक्त केलं, त्याचे पुरावे शिक्षण विभागाकडे नाहीत आणि शाळेकडे नाहीत. राज्य माहिती आयोगामध्ये ते हतबल आहेत. मग ज्या आधारे तुम्ही ह्या प्रक्रिया राबवल्या ते जर तुमच्याकडे पुरावे नसतील तर तुम्ही ही कारवाई का केली? ही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याकडून त्याची नुकसान भरपाई होणं अगत्याचे आहे आणि ती झालीच पाहिजे. प्रशासक नियुक्तीची संस्था मान्यता रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्या पाहिजेत. यांना कायद्याचा बडगा दाखवला गेला पाहिजे. शिक्षकावरचे अन्याय कमी झाले पाहिजे आणि शिक्षकांनी बोललं पाहिजे. कोणीही अचानक आपल्यावरती आशीर्वाद देण्यासाठी वरदान देण्यासाठी येणार नाही. आपण स्वतःहून आपल्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे, समोर आले पाहिजेत, बोलले पाहिजेत. आणि या शिक्षण विभागाने ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याची आम्ही सराहना करतो. पण जे प्रकरणं खूप दिवसापासून प्रलंबित आहेत ते प्रकरणं निकाली काढण्यात यावेत. आणि हा जो प्रकार मी भ्रष्टाचाराचा सांगितलेला आहे हे आपल्याला सगळ्यांना परिचित आहे. फक्त हे समोर आणण्याचं धाडस आपल्याकडून झालं पाहिजे. आम्ही आपल्यासोबत आहोत. तुम्ही पुराव्यानिशी आमच्याकडे तक्रारी करू शकता. आम्ही आपल्यावर झालेले अन्याय आम्ही तुम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. आमच्या संघटनेचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही. ही एक शिक्षकांसाठी असणारी संघटना आहे. तेव्हा आपण बोलते व्हाल ही शेवटी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी थांबतो. नमस्कार.